हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। बारामतीत सुनेत्रा पवारांच्या पराभवासाठी शिंदेची यंत्रणा काम करते। महायुतीत गँगवॉर सुरू, लवकरच स्फोट होईल। संजय राऊतांचा शिंदे गटावर आरोप। अनेक मतदारसंघात फडणवीस अजित पवारांकडून धमक्या। काल सोलापुरात उत्तम जानकरांना धमकी। बारामतीची जनता धमक्या खपवून घेणार नाही, संजय राऊतांचा हल्लाबोल। ठाणे लोकसभेसाठी शिंदेगडाकडून नरेश म्हस्के, सरनाईक आणि रवींद्र फाटक यांच्या नावाची चर्चा, तर मुंबई उत्तर पश्चिम मधून वायकरांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता। दक्षिण मुंबईच्या जागेवर शिंदेच्या शिवसेनेकडून यामिनी जाधवांचं नाव चर्चेत। मिलिंद देवराही दक्षिण मुंबईतून उमेदवारी मिळण्यासाठी आग्रही, सूत्रांची माहिती। 2004 मध्ये छगन भुजबळ, आर पाटील किंवा मला मुख्यमंत्री पद मिळालं असतं, पण पवारांनी काँग्रेसला मुख्यमंत्री पद द्यायला सांगितलं, अजित पवारांचं वक्तव्य। नाशिक आणि संभाजीनगरमध्ये समता परिषदेच्या पदाधिकाऱ्यांकडून अर्ज दाखल। नाशिकमध्ये दिलीप खैरे तर छत्रपती संभाजीनगरातून मनोज घोडकेंनी अर्ज भरले। नाशिकची जागा शिंदे गटच लढवणार, लवकरच मुख्यमंत्री उमेदवाराची अधिकृत घोषणा करतील। हेमंत गोडसे नाशिकातून लढण्यावर ठाम। नाशिकमध्ये उमेदवार लवकरच जाहीर करा, गिरीश महाजन, दादा भुसेंची मुख्यमंत्री शिंदेंकडे मागणी, तर 2 दिवसात उमेदवार जाहीर करण्याचे शिंदेंचं आश्वासन। बीडमध्ये नारायणगडावरील सप्ताह कार्यक्रमात पंकजा मुंडे आणि मनोज जरांगे एकाच मंचावर, दोघांकडून एकमेकांना नमस्कार। एकनाथ शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव होता। शिंदेंना हटवून ठाकरेंना, आदित्य ठाकरेंना सीएम करायचं होतं, शिवसेना नेते राजू वाघमारे यांचा गंभीर आरोप। ठाकरेंना पदावरून बाजूला करण्यासाठी राऊतांनी 2 बैठका घेतल्या होत्या। ठाकरेंना बाजूला करून सरकार स्थापन करण्याचा राऊतांचा डाव होता, राजू वाघमारे यांचा राऊतांवर आरोप। सांगलीत ठाकरे गटाचे उमेदवार चंद्रहार पाटलांचा प्रचार दौरा सुरू। चंद्रहार पाटलांच्या प्रचारात विश्वजित कदम सहभागी। ओबीसींनी ओबीसीला सहकार्य करा। अहमदनगरमध्ये बॅनरवरील मफलर घातलेल्या प्रतिकात्मक पुतळ्यामुळे, फोटोमुळे चर्चांना उधाण। निलेश लंकेंच्या सभेच्या बॅनरवर गोपीनाथ मुंडे आणि राजीव राजळेंचा फोटो टाकल्यामुळे आचारसंहिता भंग केल्याची भाजपची निवडणूक आयोगाकडे तक्रार। धरणाबद्दलच्या एका वक्तव्यानं माझं वाटोळ झालं, म्हणून मी आता शब्द जपून वापरतो। अजित पवारांच्या वक्तव्यानंतर बारामतीमधील सभेत हाशा। विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील आज फडणवीसांना भेटण्याची शक्यता। अभिजित पाटील भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चा। नारायण राणेंसाठी आज मनसेची रत्नागिरीत सभा। संदीप देशपांडे, अविनाश जाधव आणि बाळा नांदगावकर राणेंचा प्रचार करणार। राणेंना बहुमतानं निवडून आणणार। विनायक राऊत 2.5 लाख मतांनी निवडून आले तर टक्कल करून फिरेन, अन्यथा त्यांनी टक्कल करून फिरावं, अविनाश जाधवांचं आव्हान। रत्नागिरीत आज उद्धव ठाकरेंची तोफ झळाळणार। विनायक राऊतांच्या प्रचारासाठी ठाकरेंची सभा। ठाकरे नारायण राणेंवर काय बोलणार, याकडे लक्ष। पुढील 24 तासात देशातल्या अनेक भागात अवकाळीचा अंदाज। उत्तर भारतासह मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।